नमस्कार. आपल्या रमेश काकांची गोष्ट आठवतीये? म्हणजे किती कष्टाने जमीन घेतली होती त्यांनी आणि एका पॉवर ऑफ अटर्नीमुळे, म्हणजे काय म्हणतात त्यांना मराठीत, मुखत्यार पत्रामुळे जवळजवळ हातातून गेली होती ती जमीन. हो हो, आठवते. विचार करा, योग्य वेळी म्हणजे योग्य माहिती मिळाली नसती तर केवढी मोठी फसवणूक झाली असती. खरंय. म्हणूनच कायदेशीर बाबींमध्ये ना अगदी अचूक माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी महसूलशाहीसारखे चॅनल खरंच उपयोगी ठरतात. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आज आपण याच पॉवर ऑफ अटर्नीबद्दल म्हणजे मुखत्यार पत्राबद्दल बोलणार आहोत, कारण सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निर्णय आलाय नुकताच आणि यावर बोलायला आपल्यासोबत आहेत महसूल आणि कायदेशीर बाबींमधले अनुभवी तज्ज्ञ. गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रात आहेत आणि अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद. नमस्कार. तर सुरुवात इथून करूया की हे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे मुखत्यार पत्र हो नेमकं काय असतं, सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. पॉवर ऑफ अटर्नी किंवा मुखत्यार पत्र म्हणजे कसं आहे ना, समजा एक व्यक्ती आहे जिला स्वतःची काही कायदेशीर कामं करायची आहेत. उदाहरणार्थ प्रॉपर्टी विकायची आहे किंवा भाड्याने द्यायची आहे. पण ती व्यक्ती स्वतः ते काम करू शकत नाही काही कारणास्तव. तर ती व्यक्ती दुसऱ्या एका विश्वासू व्यक्तीला तिच्या वतीने ते काम करण्याचे लेखी अधिकार देते. अच्छा. उदाहरणार्थ, समजा विक्रम परदेशात आहे, त्याला भारतातली जमीन विकायची आहे. तो काय करू शकतो? त्याचा मित्र सुरेश इथे भारतात आहे. विक्रम सुरेशला मुखत्यारपत्र देऊ शकतो. ओके. मग सुरेश विक्रमच्या वतीने ती जमीन विकण्याची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू शकतो. याला म्हणतात मुखत्यारपत्र. समजलं. पण आता तुम्ही म्हणालात तसं सुप्रीम कोर्टाने नुकताच यावर एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कलावतीबाई विरुद्ध शशिकला नावाचं काहीतरी प्रकरण होतं, बरोबर? अगदी बरोबर. कलावतीबाई विरुद्ध शशिकला यातला मुख्य मुद्दा काय होता की ज्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे, म्हणजे जो एजंट आहे, आपल्या उदाहरणात सुरेश, हां. तो प्रॉपर्टी विकताना स्वतः मालक म्हणून सही करू शकतो का की एजंट म्हणून? हा प्रश्न होता. आधी काय व्हायचं? याआधी म्हणजे 2009 मध्ये एक रजनी टंडन नावाचा खटला होता. त्यानुसार एजंटला बरेच अधिकार होते आणि रजिस्ट्रार सहसा पॉवर ऑफ अटर्नी खरी आहे की खोटी यावर जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. अच्छा. पण आत्ता म्हणजे 15 जुलैच्या आसपासचा हा निर्णय आहे. न्यायमूर्ती संजय कुमार आणि के विश्वनाथन यांनी अगदी स्पष्ट केलंय काय? की पॉवर ऑफ अटर्नी ज्याच्याकडे आहे तो फक्त एजंट आहे, तो मालक नाही. त्यामुळे कागदपत्रांवर सही करताना तो एजंट म्हणूनच करणार, मालक म्हणून नाही. अरे वा, हा तर मोठा बदल आहे. म्हणजे आता रजिस्ट्रारची भूमिका अधिक महत्त्वाची झाली म्हणायची आहे. ते जास्त चौकशी करू शकतात आता. हो, नक्कीच. अगदी बरोबर. रजिस्ट्रेशन कायदा 1908 आहे आपला. त्यात कलम 32, 33, 34 आहेत. त्यानुसार रजिस्ट्रारला आता पॉवर ऑफ अटर्नी खरी आहे की नाही हे जास्त बारकाईने तपासायचा अधिकार मिळाला आहे. ते प्रश्न विचारू शकतात, खात्री करू शकतात. म्हणजे समजा कोणीतरी, उदाहरणार्थ रणवीर सिंगच्या नावाने राजेंद्र कुमारने खोटी पॉवर ऑफ अटर्नी बनवली आणि प्रॉपर्टी विकायला गेला. हां, तर आता रजिस्ट्रार जास्त सतर्क राहू शकतो. तो कागदपत्र तपासेल, सह्या फोटो बघेल, प्रश्न विचारेल. यामुळे काय होईल? फसवणूक टाळायला मदत होईल. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण खोट्या मुखत्यार पत्रांचे गैरव्यवहार ऐकायला मिळतात अधूनमधून. हो ना? तेच थांबवण्यासाठी या बदल आहे. अर्थात हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. पण सध्या तरी रजिस्ट्रारचे अधिकार वाढले आहेत, हे नक्की. सामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांनी प्रॉपर्टीचे व्यवहार करताना काय विशेष काळजी घ्यावी आता? काही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, पॉवर ऑफ अटर्नी देताना ज्या व्यक्तीला देत आहोत ती अत्यंत विश्वासू आहे का याची खात्री करा. 100 वेळा विचार करा. बरोबर. दुसरी गोष्ट, रजिस्ट्रार आता जास्त काटेकोरपणे तपासणी करणार आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे कागदपत्र अगदी व्यवस्थित ठेवावी लागतील, फोटो, सह्या जुळायला हव्यात. आणि तिसरं, प्रॉपर्टी घेताना किंवा विकताना विशेषतः जर पॉवर ऑफ अटर्नी वापरली जात असेल तर कागदपत्रांची सखोल तपासणी, ज्याला ड्यू डिलिजन्स म्हणतात, ती करायलाच हवी. ड्यू डिलिजन्स? हां, म्हणजे सगळी कागदपत्र तपासून घेणं. शक्य असेल तर एखाद्या चांगल्या वकिलाकडून सर्च रिपोर्ट काढून घ्यावा. त्यात जमिनीचा सगळा इतिहास असतो, व्यवहार स्पष्ट होतो. महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. आणि हो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.
तर आजच्या चर्चेचा सार असं म्हणता येईल की सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्णयामुळे पॉवर ऑफ अटर्नी धारक आता फक्त एजंट मानला जाईल, मालक नाही. बरोबर. यामुळे रजिस्ट्रारची जबाबदारी वाढली आहे आणि व्यवहारांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी जास्त काळजी घेणं गरजेचं झालं आहे. अगदी. जाता जाता एक विचार मनात येतोय, या निकालाचा परिणाम फक्त प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीवरच होईल की इतर कायदेशीर करारांवर पण याचा काही प्रभाव पडू शकतो? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या चर्चेतून खूप महत्त्वाची माहिती मिळाली. अशीच सखोल माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा भाग कोणत्या विषयावर हवाय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, त्यात सामील व्हा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि थेट चर्चाही करता येईल. हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.